आज बनवूया गवारीची सुकी भाजी। डब्यासाठी योग्य पर्याय। तर साहित्य बघूया। इथे पावशेर गवारी घेतले, 2 मोठे कांदे, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, 2 चमचे शेंगदाण्याचे कूट, 1 चमचा लाल तिखट आणि पाऊण चमचा हळद। कढईत तेल टाका। तेल गरम झाल्यावर जिरे फुलले की कांदा टाका। कांदा पण चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्या। कमी साहित्यात झटपट होणारी भाजी, जास्त साहित्य लागत नाही। मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाई गडबडीत पटकन होते आणि चवीला एकच नंबर लागते। एकदा नक्की करून बघा। कांदा भाजून झालाय, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्या। तर यामध्ये लाल तिखट व हळद टाकून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गरम मसाला नाही टाकला तरी चालतो, कारण आपल्या तिखटामध्ये खडे मसाले असतात। तर मसाला भाजून झाला, यामध्ये धुवून घेतलेली गवारी टाकून घेऊया आणि गवारी पण 5 मिनिटं चांगली परतून घ्यायची। गवारी परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून मिक्स करा। आता यामध्ये थोडे पाणी ओता, जास्त पाणी ओतायचं नाही। एकदा मिक्स करून घ्या। यावर एक प्लेट ठेवून त्या प्लेटवरती अर्धा ग्लास पाणी ओतून बारीक गॅसवर शिजत ठेवा। प्लेट ठेवल्याने गवारीला जास्त पाणी लागत नाही। तर एकदा चेक करून घेऊया गवारी शिजले का। तर गवारी ते अजून शिजली नाही, अजून 5 मिनिटं ठेवून शिजवून घेऊया। इथे तयार झाली चमचमीत गवारीची सुकी भाजी। पोट भरेल पण मन भरणार नाही। आणि ज्यांना गवारीची भाजी आवडत नाही ते पण आवडीनं खातील। तर एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।